निर्माता दिग्दर्शक आता इकडे येतोय, ज्याला भेटलाय जिथं कमी तिथं आम्ही असं म्हणणारा एक प्रोडक्शन मॅनेजर. बघूयात मग आता दोघेही भेटलेत, यातून काय गंमत घडतीये आणि ही धमाल घेऊन येणार आहेत मागच्या आठवड्यातली सिंहासनाधीश जोडी संतोष पवार आणि किशोरी आंबे. डिंग डोंग, ओ बेबी सिंग सॉन्ग. डिंग डोंग, ओ बेबी सिंग सॉन्ग. आज की शाम का प्यार के नाम का ला 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 ला. डिंग डोंग, डिंग डोंग, सिंग सॉन्ग, सिंग सॉन्ग. यस, सही पहचाना. मैं हूँ, आई एम द ग्रेटेस्ट शोमॅन सुहास घाई. मला एक नवीन प्रोडक्शन सुरू करायचं आहे. प्रोडक्शन वाला, भंगार पिक्चरच्या डबेवाला. हा, 25 वर्ष झाली या फिल्म इंडस्ट्रीत. मी मोठ बॉय होतो, नंतर मेकअप करू लागलो, मग मॅनेजमेंट केली, आता प्रोडक्शन सांभाळतो. अरे वाजवायच्या आधी बघा ना, मी पद्य बोलतो की गद्य बोलतो. इथे माणूस येताना तिथे गेले की वाजवायला सुरुवात करतात. डिंग डोंग. अरे एवढी मोठी डोरबेल. सुहास घाई. अरे सुहास घाई. हा, नमस्कार. या घाईला घाई लागली आहे मराठी पिक्चर बनवायची. अवदसा आठवली. काय? आठवली. टायटल हा, आठवलं. सांगा. मराठी पिक्चरचं टायटल हा. अवदसा आली. हा. टायटल सॉन्ग पण आहे माझ्याकडे. सांगा. ऐकायचंय? हा. ऐका वाजवा रे. विशाल काया ही महामाया, 4 दिवस नाही नाले. खाऊन माजली, बाजून सुजली, पोटाचे 12 वाजले. उतली मातली, जणू उपटली, हिडिंबा झिंगून आली. पिऊन पिकली, खाऊन चकली, 28 जणू झाली. अवदसा आली, लेडीज बार मधून खाली ही आली. हो आली, हले डुले होऊन आली. ही आली, ही आली, हले डुले होऊन आली. वाह, कोणतरी नाचत होतं इकडे आता. मी. तुम्ही आहे होय? हा, नाही, मला असा वेगळा पिक्चर बनवायचा आहे. हा? म्हणजे वेगळा म्हणजे हा. हा, रामू कसा हॉरर पिक्चर बनवतो हा. तसा फोक. कशाला त्याची कॉपी करताय? आपला पिक्चर करूया हॉरर. काय? माझं ऐका मम्मी, तुम्ही प्रोडक्शन सांभाळीन सगळं तुमचं. तुम्ही प्रोडक्शन हो, सांभाळणार? हो. बरं, काय अनुभव आहे तुम्हाला? काय अनुभव? माझा अनुभव आहे हा, तुम्हाला. हा. हे वाजवा रे. 25 वर्ष झाली या इंडस्ट्री मध्ये, मी मेकअप करायचो, मग सेटिंग केलं. डिंग डोंग. कोण आलंय? अरे मी आलोय. तुम्ही आहे होय? बरं, म्हणजे तुम्ही नेमकं काय करता सांगा? प्रोडक्शन सांभाळता म्हणजे मी काय करतो? हा. बायका पुरवतो. काय? पुरुषा पण पुरवतो. काय? हे म्हणजे ज्युनियर आर्टिस्ट, सिनियर आर्टिस्ट काय पाहिजे ते पुरवतो. हा? तुम्हाला कोण पाहिजे फक्त सांगा. अर्नल्ड पाहिजे का? हा? की तुम्हाला सिल्व्हस्टर टॅलेंट पाहिजे? अर्नाल्ड, हा. ते आर्टिस्ट तुम्ही पुरवता? कोण बोलला आर्टिस्ट आहेत ते? मग? अहो बैल आहेत ते. काय? हा, ते बैलवाले आहेत ना, ते भाड्याने बैल देतात आम्हाला आणि आम्ही त्याच्यावर कमिशन कमवतो. हा. ठीक आहे. हा. त्यांना सांगा टच मध्ये राहायला. बैलाला केवढा टच पडेल तो तुम्हाला? अहो, त्यांच्या मालकाला. ओ मालकाला एवढं कळत नाही तुम्हाला? किती वर्ष राहिलात इंडस्ट्रीत? किती वर्ष? वाजवा रे. 25 वर्ष झाली या इंडस्ट्री मध्ये, मी मेकअप करायचो. मी डिंग डोंग. कोण आलंय? आले. तुम्हीच आहे होय? मला ते आर्टिस्ट नको, मला ओरिजिनल पाहिजे. हा. ओरिजिनल अर्नॉल्ड, ओरिजिनल सिल्वेस्टर स्टॅलोन. हा. मराठीत कमांडो बनवायचा आहे. काय वा काय तुमचं डेअरिंग आहे. मानले हाय स्टॉप तुमच्या डेअरिंगला. मराठीत कमांडो करायचंय म्हणजे पांडू हवालदारचं बजेट नाही कमांडो करायला चाललंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना किशोरी आंबेला विचारा. हा, कुठल्याही अँगल नाही बघा, कमांडोच वाटतो तो. मस्त म्हणजे म्हणजे आपण ना लेडीज कमांडो करूया आपण लगेच. ठीक आहे, पण हिरो मध्ये कॉम्प्रोमाइज नाही. हा. हिरो मध्ये मला टॉम क्रूजच पाहिजे. नाही, टॉम क्रूज नको. मराठी पिक्चर आहे ना, हा. त्याला मराठी येत नाही. हा? तुम्ही संतोष पवारला विचारा. संतोष पवार? हा, त्याला इंग्रजी येत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, म्हणजे बघा वर आपण त्याला काम दिलं म्हणून स्क्रिप्ट डिप लिहून घेऊ ना काहीतरी. स्क्रीन प्ले नाही, पण स्क्रीन प्ले कसा टाईट हवा आपल्याला. गजनी सारखा. माझ्याकडे आहे ना गजनी? रेडी आहे गजनीचा स्क्रीन प्ले. हा. तुम्हाला ऐकवतो. हा. सुरुवातीला पडद्यावर काहीच दिसत नाही. मग चला घरी. नाही
आता दिसणार सुरुवातीला पडद्यावर काही दिसत नाही मग अचानक भुरभुर पाऊस सुरू होतो भुरभुर 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 आणि भुरभुर पावसात भरभर चालणारी हिरोची पावलं दिसतात अचानक त्याला हिरोईनची किंकाळी ऐकू येते अशी बाईच्या किंकाळी ऐकू येते धावत सुटतो धावतो 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 आणि अचानक थांबतो कारण तो दमतो नाही तो विसरतो आपण का धावतोय ते आणि इथे एस्टॅब्लिश होतं की आपला हिरो हा गजनी आहे आणि त्या बॅकग्राऊंडला मी दिलेलं गजनीचं बॅकग्राऊंड सुरू होतं वाजवा रे सुरू द्या जरा गजनी गजनीर अंगावर आर गजनीर अंगावर तू लिवलं वर खाली गजनीर अंगावर तू लिवलं वर खाली हे भादरलेल्या केसामध्ये लाईन कशी आली भादरलेल्या केसामध्ये लाईन कुठून आली टडन टडन कोण आले तुम्ही येस 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 नाही पण असा नाही आपल्याला वेगळा म्हणजे असा दर्जेदार मराठी चित्रपट बनवायचा आहे प्राइज विनिंग टिंग्यासारखा का तुम्ही दुसऱ्याची कॉपी करता मी असताना काय करायचं टिंग्या म्हणजे आपण नवीन पिक्चर करूया कुठला पांग्या त्यांच्या लाईनला धरून आपण चालायचं काय करायचं त्यांनी काय दाखवलं पिक्चर मध्ये त्यांनी असं दाखवलंय की मुलाला वाईट असतं की बाप बैलाला विकतोय आपण असं करायचं बैलाला वाईट असतं की मुलगा बापाला विकतोय हा कारण तो बाप पांगे दाखवूया आपण कसं वाटतं तुम्हाला सॉलिड तुम्ही सॉलिड आहे इतकी वर्ष कुठे होता तुम्ही माहित नाही तुम्हाला ऐका वाजवा 25 वर्ष झाली मी करायचो मी बॅटिंग करायची मी सेटिंग कोण आलंय अरे बरं डायलॉग वगैरे कोण लिहिणार डायलॉग मी देतो ना मला पॅकेज द्या तुम्हाला सगळं तुम्हाला एकदम काय म्हणतात त्याला सूट देतो द्या माझ्या पॅकेज मध्ये तुम्हाला डायलॉग लिहिता तुम्ही पण आपल्याला फ्लेवर सांगा फ्लेवर म्हणजे बघा कालियामध्ये अमितजींचे डायलॉग होते ना तसे डायलॉग पाहिजे आपल्याला अरे हा इथून तिथून अमिताभ बच्चन अरे हे भाई हम जहाँ खड़े रहते हैं जानी वही से लाइन शुरू होती है माझं ऐका आपण डायलॉग असे ठेवायचे फक्त फ्लेवर माझ्या टचचा द्यायचा म्हणजे समजा डायलॉग असा आहे ना आपण काय करायचं ज्यानी हम ज्या खडे होते लाईन वा खतम होती विषय खतम बॅकग्राऊंडला गाणं टाकायचं लगेच परत गाणं मग काय हल्ली असंच चालतं डायलॉग कमी गाणी जास्त पाहिजे आपण असंच करूया डायलॉग कमी गाणी जास्त पिक्चरचं नाव फू बाय फू पिक्चर सुपर डुपर हिट अरे पण मराठीमध्ये गाणी चालत नाही भोजपुरीने सगळं मार्केट आपण भोजपुरीचं मार्केट काबीज करू अरे आपण काय कमी आहे काय आपण भोजपुरीमध्ये मराठी गाणी घुसळायची आणि मराठी भोजपुरी लावणीचं फ्युजन तयार करायचं एखादी लावणी तुम्हाला येते का हा वो है ना बुगडी माझी सांडली ग आता मी ऐकतो तुम्हाला कसं करायचं बघा वाजवा रे जरा झुमका गीता देवर यस बुगडी सांडली ग हाय बुगडी सांडली ग जाता जाता साताऱ्याला बुगडी सांडली ग जाता जाता साताऱ्याला सांगू नका ग कोणी माझ्या म्हाताऱ्याला सांगू नका ग सैया आए मैं छुपाए आजा गोरी गोरी अरे सैया आए नहीं छुपाए गरमा गोरी छोरी काल दुपारी घरी तो आला पाठीचे पैठण पेटन शिमला मैं तो बोली नाना बाबा करना जोरा जोरी अरे मैं तो बोली नाना बाबा करना जोरा जोरी दिला बसाया पाटवी बाई शेजाऱ्याला माझ्या शेजाऱ्याला फिर क्या हुआ फिर सजी गई डोली तेरी अम्मा बाजार में सजी गई डोली तेरी अम्मा जाता साताऱ्याला रे सजी गई डोली तेरी अम्मा बरेली के बाजार में सजी गई डोली अरे तुसी ग्रेट हो बरखुरदार थैंक यू सर तुसी ग्रेट हो थैंक यू सर अरे आपने तो मेरी लाइफ बना दी थैंक यू सर इतने साल कहाँ थे आप माहित नाही वाजवा 25 वर्षे झाली या भागाले मागे मी अरे थैंक यू सर अब मेरी लाइफ बना दो आप इतना सब कुछ करते हो तो आप डायरेक्टर बनो ये क्या आप प्रोडक्शन करो हाँ तेव्हा आता विचारूयात परीक्षकांना की ही धमाल त्यांना कशी वाटली आहे रेणुकाताई क्या बात
वा रेणुकाताई ह्यातच सगळं आलं. वा वा, थँक्यू. वा वा. निर्मितीताई खूप छान, खूप आवडलं मला. थँक्यू. वा. आणि आता बघूया तिकडे हे खूप जे हसत होते आपले परीक्षक त्यांचं म्हणणं काय आणि किती गुण देत आहेत ते. 10 पैकी 10. आणि आता इकडे रेणुकाताई अर्थात 10 पैकी 10. निर्मितीताई एक काहीतरी मिळेल. काय हवंय? तिला 10 द्या, मला चॉकलेट द्या. वा. बोलला लेखक, बोलला. ये. आणि जर हा मार्क पण मिळाले तेव्हा बसायचंय सिंहासनावर.